नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या सर्व पदवीधर उमेदवारांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे. अखेर बहुप्रतीक्षित IBPS PO 2026 भरतीची विविध अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकूण 6,715हून अधिक जागांसाठी ही मेगा भरती होत असून देशातील 11 महत्त्वाच्या सरकारी बँकांमध्ये तुम्हाला थेट ऑफिसर म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर या PO म्हणजेच काम करण्याची संधी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वयोमर्यादा, आवश्यक पात्रता, परीक्षेचा नवा पॅटर्न, पगार आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत पाहणार. भरतीचा संक्षिप्त आढावा म्हणजे IBPS घेणारे, पदाचे नाव PO आहे, पात्रता कोणतीही पदवी चालणारे, वयोमर्यादा 20 ते 30 वर्ष, 1/7/2026 पाहिजे. मूळ वेतन 48,480 रुपये असणार आहे आणि अधिकृत संकेतस्थळ www.ibps असणार आहे. त्यासोबत आता 1 ते 21 जुलैपर्यंत तुमचा अर्ज भरण्याची मुदत आहे. ऑगस्टमध्ये तुमची पूर्वपरीक्षा असेल. पूर्वपरीक्षेचा निकाल सप्टेंबर 2026मध्ये असेल आणि ऑक्टोबर 2026ला मुख्य परीक्षा असणार आहे. त्यासोबत जानेवारी 2027ला तात्पुरती निवड यादी लागणार आहे. अशा प्रकारे तुम्ही महत्त्वाचा इशारा म्हणजे दुरुस्त करण्यासाठी शेवटची 2 दिवसाची एडिट विंडो होईल, पण त्याला 200 रुपये तुम्हाला भरावे लागतील. आता बँक ऑफ बरोडामध्ये 1900 जागा आहेत. त्यासोबत कॅनरा बँकमध्ये 1500 जागा आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 1100 जागा आहेत. म्हणजे 504 जागा आपल्या पंजाब नॅशनल बँकमध्ये आहेत आणि बाकीच्या सर्व बँकांमध्ये 1711 जागा आपल्याला दिसत आहे. आणि याच्यामधून बाकीचे अजून 6,715 टोटल आपण जागा समजून शकतात. 3 बँका म्हणजे इंडियन बँक, ICICI बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया जाहीर केलेल्या नाहीत, म्हणून त्यामुळे एकूण टप्प्यातल्या जागा वाढू शकतात. ओके, हे लक्षात ठेवायचे. आवश्यक पदवी म्हणजे काय? मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे तुम्हाला. पदवीचा अंतिम तारीख 21 जुलै 2026पर्यंत तुमची पदवी पूर्ण पाहिजे. आणि टक्केवारी नियम म्हणजे तुमचे 60% पाहिजे तुम्हाला पदवीमध्ये. संगणक ज्ञान म्हणजे तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही, पण संगणकचं तुम्हाला ज्ञान पाहिजे. आता वयोमर्यादा व सवलत जनरलसाठी 30 वर्ष कमाल वयोमर्यादा आहे या तारखेपर्यंत. ओके. OBCसाठी 3 वर्ष सवलत म्हणजे 33 वर्ष. कोणत्या तारखेपर्यंत? 2/7/1993 ते 1/7/2016पर्यंत. SC/ST साठी 5 वर्षाची सवलत म्हणजे 35 वर्ष या तारखेपर्यंत. आणि दिव्यांग PWBD उमेदवारासाठी 10 वर्ष सवलत म्हणजे 40 वर्ष या तारखेपर्यंत तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यासोबत आता माजी सैनिक, एक सर्व्हिसमॅनसाठी 5 वर्ष सवलत आणि सेलिंग ॲज पर न्यू लॉज आणि नियम व सेवा कालावधी सवलत लागू असेल. खेळाडूंसाठी एवढी मेन्शन दिलेली नाही आहे, शासकीय नियमानुसार असेल. आणि फी किती असेल? 750 रुपये सर्व जनरल OBC EWSसाठी असेल. SC/ST PWBD आणि बाकीच्यांसाठी 175 रुपये. आणि महत्त्वाचे नियम, भरलेले शुल्क तुम्हाला रिफंड केलं जाणार नाही आणि पेमेंट फक्त ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे, म्हणजे UPI वगैरेद्वारे होईल. पूर्वपरीक्षा होईल. निवड प्रक्रिया कशी असेल? आपली ती पहिलेली आपण. ओके. पूर्वपरीक्षेचा पॅटर्न काय आहे? इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन आहेत 30 मार्कांसाठी आणि 20 मिनटं स्वतंत्र दिले जातील. ओके. आणि हे बघा, हे 100 मार्काचं पेपर होईल. 100 मार्काचं पर्याय असतील आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल. आता क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आपण बघूया. 35 मार्क्सचं हे असेल पेपर आणि 35 क्वेश्चन असतील. इंग्लिश, हिंदी आणि मराठी लँग्वेजमध्ये पण तुम्हाला प्रश्न दिसतील. 20 मिनटं याला पण वेळ राहील. आणि त्याच्यानंतर रिजनिंग ॲबिलिटी 35 क्वेश्चन राहतील 35 मार्क्ससाठी. आणि इंग्लिश, हिंदी आणि मराठी याच्यात असेल आणि 20 मिनटं याला पण स्वतंत्र वेळ राहणार आहे. असे टोटली 100 क्वेश्चन असतील, 100 मार्क्स असतील आणि 60 मिनिटे 1 हवर म्हणजे याला टाईम असणार आहे. म्हणून हे तुम्हाला वेगवेगळे हे सेक्शन तुम्हाला दिसणार आहे आणि सेक्शनल कट ऑफ वेगवेगळे असणार आहे. ओके. मेन्स वस्तुनिष्ठ असेल. रिजनिंग कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड 40 प्रश्न असतील, 60 गुण 45 मिनिट. जनरल इकॉनॉमिक्स, बँकिंग, डिजिटल अवेअरनेस 50 प्रश्न असतील, 60 गुण असतील, 35 मिनिटे. RBI सर्क्युलर विशेष फोकस असेल. ओके. इंग्लिश लँग्वेजसाठी 40 प्रश्न असतील, 20 गुण असतील आणि 35 मिनिटे. ओके. आणि डाटा ॲनालिसिस आणि इंटरप्रेशनसाठी 40 प्रश्न, 60 गुण, 45 मिनिट वेळ असेल. आता मेन्स वर्णनात्मकमध्ये डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम एकूण प्रश्न 2 प्रश्न असतील, 1 निबंध, 1 पत्रलेखन, 25 गुण, वेळ 30 मिनिट असेल. नवीन बदल, यावर्षी डिस्क्रिप्टिव्ह पेपरचे मूल्यमापन ऑटोमॅटिक स्कोरिंग म्हणजे याद्वारे होणार आहे.
आणि विषय आर्थिक घडामोडी, बँकिंग क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि चालू घडामोडी हे असणार आहे म्हणजे करंट अफेअर. 48,480 रुपये मूळ वेतन राहील. एकूण इन हँड तुम्हाला 68,000 ते 76,000 रुपये प्रति महिना पडणार आहे. बाकीचे अलाउन्स वेगळे असणार आहे. कामाचे स्वरूप बँकेतील दैनिक व्यवहार सांभाळणे, ग्राहकांना मदत करणे, कर्ज प्रक्रिया हाताळणे आणि कामाच्या वेळेत 9:30 ते 5:30 पर्यंत असणार आहे. आणि नियुक्तीचं ठिकाण ऑल ओव्हर इंडिया असेल, असं स्पेसिफिक नसेल. ओके. आता आपण पुढे बघून घेऊया महत्त्वाची नोंद. ही मेन्शन केली नाही आहे आणि ती तुम्ही वाचू शकतात. हे छाती वगैरेची शारीरिक चाचणीचं, वैद्यकीय पात्रता वगैरे वाचू शकतात. रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय असणार आहे? 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, जातीचं प्रमाणपत्र SC ST OBC प्रवर्गासाठी केंद्र शासनाचं फॉर्मॅटमधील आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट 1 एप्रिल 2026 नंतरचे. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रे आर्थिक वर्ष 2025-26 उत्पन्नावर आधारित असावे. अर्ज भरण्याची ऑनलाईन पद्धत कशी असेल ती तुम्ही पाहून घेऊया. नवीन नोंदणी, लाईव्ह फोटो व सही, डॉक्युमेंट अपलोड आणि पेमेंट व प्रिंट अशा प्रकारे तुम्ही अर्ज भरू शकतात. तुम्ही हे डिटेल वाचवू शकतात या व्हिडिओला पॉज करून. ओके. तुम्हाला याचं व्यवस्थितरित्या तुम्हाला फॉर्म भरायचे, हे लक्षात ठेवायचे आणि ती ई पावती तुम्हाला प्रिंट सांभाळून ठेवायची आहे. आता आरक्षण नियम व अटी बँकेच्यासारखे हे तुम्ही वाचू शकतात. वर्टिकल रिझर्वेशन वगैरे आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन वगैरे हे सर्व तुम्हाला डिटेल इथं स्लाईडमध्ये दिलेलं आहे, तुम्ही ते वाचू शकतात. ओके. आता बघा, फॉर्म भरताना घ्यायची काळजी, तुम्ही हे नावावर स्पेलिंग काळजीपूर्वक टाका वगैरे, स्वाक्षरी सर्व वाचून घ्या. महत्त्वाचे ठळक मुद्दे म्हणजे काय? प्रोबेशन कालावधी असेल, निवड झाल्यानंतर उमेदवारांना कमीत कमी 2 वर्ष प्रोबेशन पिरियड पूर्ण करावा लागतो. सर्व्हिस बॉन्ड असतो, 2 लाखाचा सर्व्हिस बॉन्ड असतो, ते ठराविक वर्षांसाठी लिहून द्यावं लागतं. आणि तडफाड फी तुम्ही बाद होणारे कारणे काय असतात? एकापेक्षा जास्त फॉर्म भरला तर तुम्ही बाद होऊ शकतात. आता हे सतत विचारले जाणारे प्रश्न, अंतिम वर्षातील अर्ज करू शकतात का? नाही. जर तुमचा अंतिम निकाल 21/7/2026 रोजी व त्यापूर्वी झाला नसेल तर तुम्ही पात्र नसाल. अर्जात दुरुस्ती करायसाठी तुम्हाला 200 रुपये फी असणार आहे, ते 2 दिवसासाठी भेटेल. या भरतीत वयोमर्यादित आरक्षण आहे. याच्यासाठी वय OBCसाठी 3 वर्ष आणि बाकीसाठी 5 वर्ष. आता संक्षिप्त बघूया. पात्रता कोणतीही पदवी असणार आहे. 6,715 जागा आहेत आणि इन हँड सॅलरी म्हणजे 70,000 रुपये आहेत, तुम्हाला ती हातात भेटणार आहे. ओके. अधिकृत वेबसाईट IBPS.in आहे. तक्रार निवारण तुम्ही इथं करू शकता या वेबसाईटवर. मुख्यालय IBPS हाऊस कांदिवलीचं मुख्यालय असणार आहे. धन्यवाद. तुम्ही आपल्या चॅनलला लाईक केलं, सबस्क्राईब केलं, शेअर केलं. तुम्ही काही तुमची अडचण असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगू शकतात. मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर देण्याचं पूर्ण प्रयत्न करेल. आणि आपल्या इन्फोनिक अकॅडमी या चॅनलवर तुम्हाला डिटेल लेक्चर घेतलं जाईल. आणि तुम्ही त्याच्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.